फलंदाजी करणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। पाच षटकांचा इथे मात्र सामना असेल। 6 चेंडूंचं षटक असणार आहे। सलामीची जोडी इथे मात्र मैदानामध्ये सज्ज असेल। एका बाजूला डाव्या हाताचा दिमागदार यतीश बिर्जे तर दुसऱ्या बाजूला असेल प्रज्योत। गावडे आंबेरे सलामीची जोडी इथे मात्र अवेलेबल असेल। यतीश बिर्जे खरोखरच चांगला अनुभव क्रिकेट क्षेत्रामध्ये होराम क्रिकेटचा एक खरोखरच चांगला खेळाडू डाव्या हाताचा फलंदाज त्याची साथीला असणार आहे तो म्हणजे प्रज्योत अडवीरकर। ही जोडी मैदानामध्ये असणार आहे। गोलंदाजीचा भार इथे मात्र कुणाच्या खांद्यावर द किलर पावस संघ ठेवेल हे देखील महत्त्वाचं आहे। कारण कशा पद्धतीने गोलंदाजीचा ट्रॅकर पॉइंट वरती अवेलेबल गोलंदाज कशा पद्धतीने 6 चेंडूचा सामना ही सलामीची जोडी करेल हे देखील महत्त्वाचं ठरलं जाईल। लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो YouTube याच्या माध्यमातून। खरोखरच महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धेचा थरार म्हणजेच मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी पर्व असेल। पहिला दिवस असणार आहे। पहिल्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र खेळवला जाणार आहे। एका बाजूला द किलर पावस संघ तर दुसऱ्या बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे। दरम्यान सलामीची जोडी यतीश बिर्जे आणि प्रज्योत आडवीरकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये असणार आहे। या मॅच साठी अंपायरची भूमिका इथे मात्र मेन असते। तर अंपायरच्या भूमिकेमध्ये 2 पंच आपल्याला लाभले गेलेत, अक्षय सावंत आणि अजय पांचाळ। त्यांचं देखील महेश 11 क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाते। आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करूया। मावळंगे गावाची ग्रामदैवता आई महाकालीला देखील मानवंदना करूया। त्याचप्रमाणे आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पाला देखील मानवंदना करूया आणि पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्याशी सर्वदा। एका बाजूला जर पाहिलं गेलं तर विश्वेश्वर गावडे आंबेरे तर दुसऱ्या बाजूला द किलर पावस संघ। नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतला गेला। प्रथम क्षेत्ररक्षण इथे स्वीकारलं गेलं, आमंत्रण देण्यात आलं ते म्हणजे विश्वेश्वर गावडे आंबेरे संघाला सलामीची जोडी इथे मात्र मैदानामध्ये फलंदाजी करिता इथे मात्र कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण अवेलेबल असणार आहे हे देखील महत्त्वाचं ठरलं जाणार। कोणता गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करेल इथे टीम मीटिंग इथे पाहायला मिळते ती म्हणजे द किलर पावस संघ। सलामीची जोडी इथे मात्र प्रज्योत आडवीरकर आणखी यतीश बिर्जे ही जोडी मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळी करणार हे देखील महत्त्वाचं आहे। अवेलेबल इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल मित्रांनो हे देखील महत्त्वाचं आहे। महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार इथे मात्र पाहायला मिळणार आहे। कोणता गोलंदाजी ट्रॅकर पॉइंट वरती इथे गोलंदाजी मार्क वरती अवेलेबल असेल, कोणाच्या खांद्यावरती मोठा विश्वास ठेवला गेला हे देखील महत्त्वाचं ठरलं जाईल। कारण पाहतोय आपण इथे मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार दिवस असणार आहे। पहिल्या दिवसातील इथे मात्र पहिला सामना एका बाजूला मित्रांनो द किलर पावस संघ तर दुसऱ्या बाजूला इथे अवेलेबल ट्रॅकर पॉइंट वरती संघ असणार आहे विश्वेश्वर गावडे आंबेरे। दरम्यान गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज यतीश बिर्जे, भरपूर सारे कारनामे त्याने केले, तोच फलंदाज मैदानामध्ये सज्ज असेल। आमंत्रण दिले, आमंत्रण स्वीकारलं गेलं विश्वेश्वर गावडे आंबेरे संघ फलंदाजी मार्गवरती साथीला प्रज्योत आडवीलकर ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट
इथे मात्र कौस्तुभ असेल अंपायरच्या खूण येते षटक क्रमांक पहिलं इथे अवेलेबल असणार आहे ट्रॅकर पॉइंट वरती गोलंदाज कौस्तुभ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र कशा पद्धतीने हाताळला जाईल पहिला चेंडू इथे सादरीकरण कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजलं गेलंय द किलर पाव संघाचा पहिला चेंडू इथे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र केला जातोय सन्मान देण्यात आला इथे मात्र सन्मान देण्यात आला चेंडू वरती इथे पाहायला मिळाला डॉट बॉल इथे डॉट बॉल पाहायला मिळाला धाव संख्या अजूनही गोल्डन डक इथे पाहायला मिळते चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याचा वापर इथे मात्र केला जातोय कौस्तुभ याच्या माध्यमातून 7-8 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र पाहायला मिळतोय कौस्तुभ खरोखरच चांगला गोलंदाज पावस संघाकडून तर त्याचप्रमाणे गावडे आंबेरे संघाकडून यतीश डाव्या हाताचा फलंदाज येणारा चेंडू पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून हा चेंडू सुंदर चेंडू होता पुन्हा एकदा इथे मात्र आला खरोखरच डॉट बॉल खरोखर दोन चेंडू सुंदर पद्धतीने हाताळले गेले अजूनही धाव संख्येत इथे मात्र गोल्डन डक असणार आहे अकाउंट बॅलन्स ओपनिंग करावा लागणार आहे कारण खरोखर चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल कौस्तुभ याचा पुढील चेंडू इथे मात्र आता मोठा फटका इथे ट्रॅव्हल होतोय चेंडू पाहायला मिळाला खणखणीत दमदार इथे पाहायला मिळतोय भला मोठा षटकार फायदा उठवला पाठवला सीमा रेषा बाहेर पाहायला मिळाला दमदार खणखणीत षटकार धाव संख्या अकाउंट बॅलन्स स्वतःच देखील उघडलं संघाचं देखील धाव संख्या बिनबाद 6 स्कोर कार्ड वरती जोडली गेली धाव संख्या थोडासा निराश होतोय बघूया येणारे 3 चेंडू मित्रांनो असतील काय सादरीकरण असेल 3 चेंडूचं हे देखील महत्वाचं ठरलं जाईल पुन्हा एकदा कौस्तुभ तयार असेल गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून येणारा चेंडू कशा पद्धतीने अवेलेबल असेल हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळण्यात आला एक धाव करून काढली गेली इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल गेदर केला गेला मनीष याने चेंडू इथे मात्र षटक क्रमांक अवेलेबल असणार आहे पहिलं येणारे 2 चेंडू इथे मात्र अजूनही अवेलेबल असतील धाव संख्या जर पाहिली गेली बिनबाद 7 एका बाजूला यतीश बिर्जे खरोखर चांगली आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला प्रज्योत आडविलकर मैदानामध्ये अवेलेबल असेल राईट आर्म लेफ्ट आर्म इथे मात्र कम्युनिकेशन मैदानामध्ये चाललंय येणारा चेंडू कौस्तुभ पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू हा चेंडू स्क्वेअर मारा नो चेंडू घोषित केला जातो इथे मात्र अंपायरची मोठी खूण येते नो बॉल इथे मात्र पाहायला मिळणार आणि पाहायला मिळणार फ्री हिटचा कारनामा कशा पद्धतीने हाताळला जाईल तो प्रज्योत धाव संख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती मित्रा 8 धावा आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्यात येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळणार दमदार खणखणीत फ्री हिट कौस्तुभ पुन्हा एकदा ट्रॅकर पॉइंट वरती अवेलेबल गोलंदाज इथे मात्र फ्री हिटचा फायदा मोठा फटक्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क नाही आला इथे डॉट बॉल पाहायला मिळाला निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली येणारे चेंडू असतील शेवटचा जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक प्रगतीपथावरती धाव संख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती 8 धावा अखेरचा चेंडू इथे मात्र प्रज्योत याच्यासाठी पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून मोठा फटक्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल सांगता झाली पहिल्या षटकाची पहिलं षटक समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 8 धावा जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे 5 षटकांचा सामना खेळवला जाईल मुनीब कप्तान इथे मात्र स्वतःचं पहिलं संघासाठी दुसरं षटक प्रगतीपथावरती डाव्या हाताच्या माध्यमातून शुभारंभ करेल स्ट्राइक एंडला फलंदाज इथे मात्र अवेलेबल असणार आहे
यतीश बिर्जे डाव्या हाताचा फलंदाज, त्याचप्रमाणे डाव्या हाताचा गोलंदाज. इथे मात्र ट्रॅकर पॉइंट वरती मुनीब कप्तान. इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती इथे जोडलं जातं. येणारा चेंडू, शुभारंभ पहिल्या चेंडूचा इथे मात्र केला जातोय. मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला, इथे पाहायला मिळाला दमदार खणखणी षटकार. मुनीब कप्तानने केला, त्याला चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालं. गोळी सारखा चेंडू इथे मात्र सीमारेषेवरती जाऊन आदळला. मिळाला षटकार. 2 आकड्यामधली धावसंख्या इथे जोडली जाते. धावसंख्या जर पाहिली गेली तर 14 धावा. खरोखरच 2 षटकारांशी संघासाठी खेळला जातोय तो म्हणजे फलंदाज. इथे मात्र यतीश बिर्जे खरोखर चांगली फलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. बॅटफूट पद्धतीवर आला, पाठवला सीमारेषेच्या बाहेर, इथे मात्र जोडलं गेलं षटकाराच्या रूपामध्ये. धावसंख्या 14 धावा स्कोर कार्ड वरती. कशा पद्धतीने येणारे चेंडू हाताळले जातील द किलर पॉवर संघ हे देखील महत्वाचं आहे. लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. मुनीब कप्तान गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल गोलंदाज. येणाऱ्या चेंडूची प्रतीक्षा कशा प्रकारे करणार, त्याला इथे मात्र कशा पद्धतीने संबोधलं जाईल. येणारे 5 चेंडू मित्र असतील. बघूया धमाकदार स्थितीमध्ये यतीश बिर्जे काय फलंदाजी करेल हे देखील महत्वाचं आहे. षटकातील येणारा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या ईएसटीच्या माध्यमातून हाताळला जाईल का ट्रॅकर पॉइंट वरती. इथे मात्र गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील महत्वाचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इथे दमदार खणखणीत पाहायला मिळाला. क्या 20 धावा स्कोर कार्ड वरती साइड चेंज केली गेले. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचं ठरवलं गेलंय. मुनीब कप्तान मैदानामध्ये अवेलेबल असेल. त्याचप्रमाणे डाव्या हाताचा फलंदाज यतीश बिर्जे षटकारांच्या हॅट्रिक साठी इथे मात्र सुवर्ण संधी. काय संधीचं सोनं इथे मात्र पाहायला मिळणार हे देखील महत्वाचं आहे. सुंदर चेंडू होता, ब्लॉकआउट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, एक धाव पळून काढली गेली. इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर जोडली जाते 21 धावा. इथे मात्र आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज असेल प्रज्योत. बघूया प्रज्योत कशा पद्धतीने कामगिरी करतोय. एका बाजूला दिमागदार यतीश बिर्जे हाणामारी करतो, तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचे काम इथे मात्र प्रज्योत करतोय. तोच प्रज्योत येणारा चेंडूचा सामना कशा पद्धतीने केलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जात आहे प्रज्ञेश देवळेकर याच्या माध्यमातून. पण डाव्या हाताने गोलंदाजी ट्रॅकर पॉइंट वरती इथे अवेलेबल गोलंदाज मुनीब कप्तान. येणारा चेंडू इथे मात्र शुभारंभ प्रज्योत याच्यासाठी. हा चेंडू हलक्या पद्धतीने खेळण्यात आला, एक धाव पळून काढली, थोडं क्षेत्ररक्षकाकडून मिस झालं, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अकाउंट बॅलन्स धावसंख्या 22 22 धावा स्कोर कार्ड वरती अवेलेबल असणार आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र मुनीब कप्तान 2 षटकार खाल्ल्याच्या नंतर खरोखरच चांगल्या पद्धतीचे येणारे 2 चेंडू खरोखर चांगले फेकले गेले. 2 चेंडूची अपेक्षा असणार आहे. यतीश बिर्जे कशा पद्धतीने 2 चेंडू हाताळेल हे देखील महत्वाचं. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळणार झेलचा प्रयत्न होता, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण इथे रुपेशाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा पळून काढल्या गेल्या. 2 धाव्याने धावसंख्येला आकार मिळाला. 24 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर रन बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. विश्वेश्वर गावडे आंबेर संघाची सलामीची जोडी आतापर्यंत मैदानामध्ये तळ ठोकून अवेलेबल असेल. पण बघूया येणारा अखेरचा चेंडू असेल. मुनीब कप्तानचा धावसंख्या 24 धावा आतापर्यंत जोडलं जातोय. तर सेकंड ओव्हरचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती अवेलेबल असेल. उजव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र ट्रॅकर पॉइंट वरती. येणारा चेंडू अखेरचा चेंडू इथे मात्र हा चेंडू फुटा चेंडू प्रहार मोठा इथे मात्र झेलला सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं करता आलं नाही. कॅच ड्रॉप केली गेली. मोठा धक्का बसला असता मात्र
इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. षटक क्रमांक दुसरा मित्रा संपुष्टात. धाव संख्या इथे मात्र बिनबाद 25 धावा. जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये. खरोखरच चांगल्या पद्धतीचे 2 षटकार इथे पाहायला मिळाले. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाणार का? कशा पद्धतीने तिसऱ्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला. जर आतापर्यंत 12 चेंडूचा मित्रा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावर जी धाव संख्या जर पाहिली गेली तर 25 धावा स्कोर कार्डवरती अवेलेबल असेल. प्रज्ञेश इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल. गोलंदाज स्वतःचा पहिला संघासाठी तिसरं षटक प्रगतीपथावरती. उजव्या हाताने शुभारंभ करणार षटक क्रमांक तिसऱ्यातील. डाव्या हाताचा फलंदाज 23 धाव संख्येवरती खेळला जातोय तो म्हणजे इथे मात्र यतीश बिर्जे. बघूया 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आपल्याला. खरोखरच चांगले षटकार. प्रज्ञेचा पहिला चेंडू इथे मात्र पंचाच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून पहिला चेंडूला शुभारंभ केला. पाहायला मिळणार का? इथे पाहायला मिळतोय दमदार षटकारी. चॅम्पियन काय खेळी पाहायला मिळते. 3 षटकार इथे मात्र लागले. डाव्या हाताचा फलंदाज 4 षटकार इथे पाहायला मिळाले. प्रज्ञेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. येणारा चेंडू कशा पद्धतीने असणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका. स्ट्रेट ड्राइव्ह सीमारेषेवर. बघूया प्रज्ञेचा पुढील चेंडू इथे मात्र अवेलेबल असतात. मोठा फटकाचा प्रयत्न इथे मात्र थोडासा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडूला चांगल्या परिवर्तनामध्ये घडवून आणायचा होता. एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली. धाव संख्येत एकने भर पडली जाते. 38 धावा इथे मात्र लॉस ऑफ 0 विकेट पाहायला मिळते. खरोखर चांगली गोलंदाजी. मात्र एका बाजूला आक्रमक फलंदाज दिसतोय तो म्हणजे यतीश बिर्जे. तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबल ला कन्वर्ट करणारा हा फलंदाज असेल प्रज्योत. बघूया प्रज्योत आता कशा पद्धतीने इथे मात्र संघाला पुढे घेऊन जाणार हे देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू पंचाच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून हा चेंडू मोठा फटका इथे टॉपेज लागलाय. झेलला सुवर्ण संधी इथे मात्र आहे. मात्र मुनीफ कप्तान इथे मात्र माघारी जावं लागणार. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळतोय. प्रज्योत याला माघारी जावं लागतंय. खरोखरच चांगले बॅटर इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. नवीन बॅट गौरव नवीन फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये असेल. गौरव बनवे वन डाऊनचा फलंदाज. धाव संख्या जर पाहिली गेली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र धाव संख्या मित्रा 38. 38 धावा इथे मात्र काढल्या गेल्या. 5 षटकांचा इथे सामना असणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही आहे. धाव संख्या 38. एका बाजूला जर पाहिलं गेलं दखील पावस संघ तर दुसऱ्या बाजूला
विश्वेश्वर गावडे आंबेरे दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज असेल गौरव बनबे. बघूया काय कमाल करेल प्रज्ञेशाचा. येणारा चेंडूचा कशा पद्धतीने सामना करणार हे देखील महत्वाचं असेल. येणारा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न स्लो बॉल चेंडू इथे पाहायला मिळाला. पहिला इथे डॉट बॉल पाहायला मिळाला या षटकातील. चांगली गोलंदाजी. आता मात्र खरोखर 2 षटकार लागल्याच्या नंतर आतापर्यंत लाईन आणि लेनचा वापर खरोखर चांगल्या पद्धतीने इथे केला जातोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळले हे देखील महत्वाचं. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर 3रं षटक. येणारा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अंपायर कडून दाद मागितली जाते मात्र इथे आला डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 38 लॉस ऑफ 1 विकेट. काय गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू वरती 2 षटकार खायला मिळाले. त्याच्यानंतर अचूक लाईन आणि लेनचा वापर इथे केला गेला आणि षटक क्रमांक 3ऱ्याची सांगता झाली. धाव संख्या 38 धावा लॉस ऑफ 1 विकेट इथे मात्र पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे प्रमुख आयोजन प्रवीण थूर, नरेश थूर, अमित थूर, संदेश थूर, विकी गुरव, सिद्धेश मांडवकर. त्याचप्रमाणे या आयोजकांनी ही टूर्नामेंट अवेलेबल केली गेली. त्यांचं देखील मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. नवीन गोलंदाज मैदानामध्ये बोनस नेम सिद्धेश इथे मात्र मैदानामध्ये अवेलेबल असेल. स्वतःचं पहिलं संघासाठी इथे मात्र 4थं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू इथे मात्र पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून शुभारंभ केला जातो. मोठा फटक्याचा प्रयत्न डॉपेज होता. झेलला सुवर्ण संधी. मुनीफ कप्तान झेलच्या खाली आणि झेल सुटला. सुवर्ण संधीचं सोनं करता आलं नाही. झेल सुटला गेला. दुसरा जीवदान इथं पाहायला मिळतंय. काय फलंदाजी. धाव संख्या 1 ने पुढे सरकले. 39 38 धावा स्कोर कार्ड वरती. काय 39 इथे मात्र धाव संख्या. झेलला सुवर्ण संधी होती. डाव्या हाताचा फलंदाज माघारी परतला असता पण संधीचं सोनं करता आलं नाही. सिद्धेश गोलंदाजी ट्रॅक होती. पुन्हा एकदा यॉर्क लेन पद्धतीचा चेंडू हलक्या पद्धतीने खेळवला गेला. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी मंत्र देणार का. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धाव संख्या 40 धावा इथे मात्र पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी इथे मात्र सिद्धेशाच्या माध्यमातून. खरोखरच 3 षटकांचा खेळ संपला तेव्हा धाव संख्या 38 होती. मात्र 2 चेंडूवरती 2 सिंगल कन्वर्ट करण्यात आले. पण आतापर्यंत येणारे 4 चेंडू कसे हाताळले जाणार हे देखील महत्वाचं आहे. कशा पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अवेलेबल गोलंदाज सिद्धेश. येणारा चेंडू काय सांगून जाईल. हा चेंडू सुंदर चेंडू यष्टा उद्ध्वस्त झालं. माघारी पाठवलं. विस्फोटक फलंदाजाची खेळी इथे संपुष्टात पाहायला मिळाली. जाऊया मधुर संगीताच्या रूपामध्ये.
धावसंख्या 40 धावा येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहतोय आपण महायुती पुरस्कृत महेश इलेव्हन क्रिकेट क्लब आयोजित मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार पर्व पहिल्या दिवसातील इथे मात्र पहिला सामना इथे मात्र खेळवला जातो. एका बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे तर दुसऱ्या बाजूला द किलर पावस संघ. येणारा चेंडू इथे मात्र शॉर्टपिट पद्धतीने चेंडू आकार घेतला. चेंडू रे बघूया झेलला सुवर्ण संधी येणार का. इथे मात्र अनिकेतने कोणतीही गलती नाही केली. इथे मात्र धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला. गेली तर धावसंख्या 40 धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. खरोखर 3 गोलंदाजांना अक्षरशः धुवून काढलं होतं यतीश बिर्जे याने. पण येणारा गोलंदाज चौथा ट्रॅकर पॉइंट वरती सिद्धेश याने कमबॅक केलं. खरोखरच येणारा चेंडू शेवटचा चेंडू इथे मात्र प्रगती पदावरती नवीन फलंदाज सुविचार. काय सुविचार हे विचार ठेवून मैदानामध्ये स्पष्ट होणारा सुविचार कशा पद्धतीने येणाऱ्या शेवटच्या चेंडूचा इथे मात्र सामना करणार हे देखील महत्वाचं आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय द किलर पावस संघ. सिद्धू गोलंदाजी ट्रॅक वरती अवेलेबल गोलंदाज. येणारा चेंडूचा सामना कशा पद्धतीने करणार. पंचाच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून अखेरचा चेंडू इथे मात्र प्रगती पथावरती सज्ज असेल. अखेरचा चेंडूला कशा पद्धतीने सुविचार संबोधेल हे देखील महत्वाचं. हा चेंडू मोठा फटका इथे ट्रॅव्हल होतोय. झेलला सुवर्ण संधी आणि इथे मात्र सुविचाराची फलंदाजी संपुष्टात. काय गोलंदाजी इथे मात्र षटकार. प्रज्योत बॅट मधून पाहायला मिळाला षटकार. गौरव याच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतो षटकार. येणारा चेंडू पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं. एकदा फूट काढली दुसऱ्या धाबेसाठी जाणार. हा ना चालू आहे बघूया. आणि धावबाद पाहायला मिळेल तो म्हणजे फलंदाज आर्यन. नवीन बॅटर मैदानामध्ये असेल. खरोखरच गौरव चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्येत तिथे मात्र 47 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये असणार आहे. प्रथमेश. एका बाजूला गौरव तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश तिवरेकर मैदानामध्ये सज्ज असेल.
येणारा चेंडू इथे मात्र कशा पद्धतीने हाताळला जाणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. प्रदेश देवळेकर इथे मात्र लास्ट ओव्हर मैदानामध्ये सज्ज असणार आहे. सादरीकरण कशा पद्धतीने येणाऱ्या चेंडूंचे असेल हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. एका बाजूला गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदेशचा पुढील चेंडू काय सांगून जाईल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जाईल डिक्लेरेशनच्या दिशेला. धावसंख्या देखणे भर पडली जाते. धावसंख्या 48 48 धावा. येणारे चेंडू अजूनही असतील 3 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. बघूया कशा पद्धतीने हाताळले जातील हे 3 चेंडू. गौरव कशा पद्धतीने फलंदाजी करणार हे देखील महत्वाचं आहे. येणारे 3 चेंडू गौरवला मोठी कहाणी इथे सादर करावी लागणार आहे. 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागणार. तोच गौरव इथे मात्र मैदानामध्ये डाव्या हाताचा फलंदाज पंचाच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून गोलंदाज प्रज्ञेशचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. झेलला सुवर्ण संधी असणार का. रुपेश झेलच्या पाठीमागे आणि माघारी परतावं लागतंय. इथे मात्र धक्का पाहायला मिळतोय. प्रज्योत इथे मात्र गौरवला माघारी परतावं लागतंय. खरोखर चांगली बॅटिंग इथे मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये असणार आहे. बॅट्समनने प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये असणार. एका बाजूला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला विराज ही जोडी आतापर्यंत अजूनही येणारे षटकातील असणार आहेत. 2 चेंडू. धावसंख्या 48 48 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 2 चेंडू वरती बघूया जास्तीत जास्त इथे मात्र फलंदाजी विराज करेल का हे देखील महत्वाचं आहे. येणारा चेंडू प्रज्ञेशाचा षटकातील पुढील चेंडू पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीने हाताळला जाईल हे देखील महत्वाचं आहे. पुढचा चेंडू मोठा फटका सादरीकरण पाहायला मिळालं. दमदार खणखणीत इथे मिळाला षटकार. विराजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र फ्री हिट आहे. दुसरा धाव इथे मात्र पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा चांगला घेतला. 2 धावा खात्यामध्ये प्लस झाल्या. धावसंख्या जर पाहिलं गेलं 57 धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. इथं मात्र अखेरचा चेंडू 5वं षटक प्रगतीपथावरती. अखेरचा चेंडू काय सांगून जाणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा घेतलाय. जेलला सुवर्ण संधी एकदा पळून काढली जाते मात्र चेंडू सीमा पार इथं पाहायला मिळाला. दमदार खणखणीत चौकार. षटक आणि फलंदाजी इथं 2 चेंडूवरती पाहायला मिळाली. तो म्हणजे फलंदाज विराज याच्या माध्यमातून.
नवीन सलामीची जोडी इथे मात्र अवेलेबल असेल. एका बाजूला सिद्धेश तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश, ही जोडी मैदानामध्ये. स्वतःचं पहिलं संघासाठी पहिल्या षटकाचा इथे मात्र शुभारंभ पाहायला मिळणार. सुविचार मैदानामध्ये 62 धाबांचं उद्दिष्ट, इथे 30 चेंडू 62 धावा समीकरण आहे. बघूया कशा पद्धतीने समीकरणाचा इथे मात्र लाभ घेणार द किलर संघ. खरोखर तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र यतीश बिर्जे असू दे की इथे मात्र विराज याच्या माध्यमातून देखील खूप सारे षटकार पाहायला मिळाले. त्याचबरोबर आता बघूया फलंदाजी ट्रॅकरवरती सेकंड इनिंगचा खेळ जर आपण पाहायला मिळाला. एका बाजूला सिद्धेशसाठी येतो, दुसऱ्या बाजूला जाऊया 6-2 गो. इथे मात्र सुविचार स्वतःचं पहिलं संघासाठी पहिलं षटक, डाव्या हाताचा गोलंदाज. इथे मात्र सुंदर चेंडू इथे ट्रॅकल केला गेला. इथे मात्र पाहायला मिळाला डॉट बॉल. इथे मात्र पहिला डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. सुविचार याच्या गोलंदाजी मार्फतच खरोखर चांगली गोलंदाजी, अवेलेबल गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी असणार, येणारा चेंडूचं इथे मात्र कशा पद्धतीने हाताळणार हे देखील महत्त्वाचं ठरलं जाईल. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र प्रगती पथावरती सादरीकरण केलं जात आहे. रिव्हर्स स्वीपचा बादशाह इथे मात्र ओळखला जातोय. झेलला सुवर्ण संधी इथे मात्र पाहायला मिळाली. माघारी परतावं लागतंय सिद्धेशाला. धक्का क्रमांक पहिला, गोल्डन डक वरती धक्का क्रमांक पहिला इथे मात्र पाहायला मिळाला. जाऊया मधुर संगीतात. गेला सन्मान देण्यात आला. नवीन चेंडू दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. झेलने सुवर्ण संधी केली आणि माघारी परतावं लागलं सिद्धेश याला. नवीन बॅटर मैदानामध्ये तेजस असेल काय, सुविचार विचारांनी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुविचार याच्या माध्यमातून खरोखरच चांगली गोलंदाजी. येणारे चेंडू असणार आहे 4. बघूया 4 चेंडूचा सामना इथे मात्र तेजस कशा पद्धतीने करणार हे देखील महत्त्वाचं ठरलं जाईल. षटक क्रमांक पहिलं षटक प्रगती पथावरती सादरीकरण केलं जात आहे. 62 धाबांची उद्दिष्ट इथे मात्र पाहायला मिळणार का द किलर पॉवर संघ हे देखील महत्त्वाचं आहे. सुविचार गोलंदाजी मार्गवरती येणारा चेंडू कशा पद्धतीने असणार हे देखील महत्त्वाचं. सुंदर चेंडू, काय चेंडू पाहायला मिळाला. फर्स्ट चेंडू आला पाहायला मिळाला डॉट बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही गोल्डन डक. इथे मात्र एक गडी बाद 0 धावसंख्या पाहायला मिळते. सुविचार पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज असेल. षटकातील पुढील चेंडू पंचाच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून येणारा चेंडू. सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने ऑफ साइडच्या दिशेने कट केला गेला. एक धाव पळून काढली गेली. खातं स्वतःचं देखील संघाचं देखील इथे मात्र उघडलं गेलं. धावसंख्या जर पाहिली गेली एक धाव स्कोर कार्ड वरती संधी देण्यात येत आहे प्रज्ञेशला. नवीन बॅटर्स नॉन स्ट्राइक एंडचा बॅट्समन आता स्ट्राइक एंडला कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील महत्त्वाचं आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूचा इथे मात्र सामना प्रज्ञेश कशा प्रकारे करेल. खरोखरच आक्रमक पहिल्या इनिंगचा जर खेळ पाहिला गेला तर खरोखरच विस्फोटक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली यतीश बिर्जे याच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे फलंदाजी प्रज्ञेश याला देखील करावी लागणार आहे. हा चेंडू हलक्या पद्धतीने इथे हाताळला गेला. थोडंसं मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चुकी झाली आणि चुकीला माफी तर आपल्याला मिळणार नाही. एक धाव पळून काढली गेली. धावसंख्येत 1 ने भर पडली. 2 धाबा स्कोर कार्डवरती. अखेरचा चेंडू इथे प्रगती पथावरती सज्ज असणार आहे. सुविचार शेवटचा चेंडू प्रगती पथावरती. धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा स्कोर कार्ड होती. अखेरचा चेंडू पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून कशा प्रकारे सादरीकरण करेल. शेवटच्या चेंडूची सांगता कशा प्रकारे इथे मात्र पाहायला मिळणार हे देखील महत्त्वाचं. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं अपील केलं जात आहे. दाद मागितली जाते अंपायरकडे पण मिळाला डॉट बॉल. पहिलं षटक संपुष्टात. धावसंख्या 1 गडी बाद 2.
जाऊया मधुर संगीत. आपण देखील सहकार्य करा. धावसंख्या पहिलं षटक संपुष्टात मित्रांनो आलं. जर धावसंख्या पाहिली गेली थोडीशी लो स्कोरिंग जर सामना जर म्हटलं जातं तशी धावसंख्या आपल्याला थोडीशी लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात मित्रांनो आला. धावसंख्या 2 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज ट्रॅकर पॉइंट वरती अवेलेबल. गौरव काय गोलंदाजी करेल. येणारे 6 चेंडूचा सामना. सलामीचा प्रज्ञेश अजूनही तळ ठोकून मैदानामध्ये सज्ज आहे, पण त्याच येणाऱ्या 6 चेंडूचा सामना गौरव कशा प्रकारे प्रज्ञेश करणार. फुलका चेंडू हा मोठा फटका. इथे आला अर्का षटकार, मात्र इथं झेल बाजीला मिळाला. काय कॅच घेतली गेली, मात्र बघूया लाईनमॅन काय दिशा असणार आहे. इथे मात्र धक्का बसतोय. लाईनमॅनचा इशारा येतोय. ओ यू टी आउट. आहा आउट. ओ यू टी आउट. इथे मात्र धक्का येतोय. माघारी जावं लागणार प्रज्ञेशाला. संघ भला मोठं आव्हान ठेवलं गेलंय. 62 धावा करायच्या. जर विजयी व्हायचा असेल तर 62 धावा इथे मात्र कराव्या लागणार आहेत. त्याचं प्रत्युत्तर जर पाहायला गेलं तर धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 2 गडी बाद 2 समीकरण पूर्णपणे बदललं जातंय. कारण गौरव चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. येणारा चेंडू पंचाच्या उजव्या माध्यमातून फुलका चेंडू. हा चेंडू इथे मात्र झेलला सुवर्ण संधी. आहा संधीचं सोनं पाहायला मिळालं. इथे मात्र विकेट प्राप्त होते.
गौरव जाऊया. डिक्लेरेशनच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. एका धावेकरिता धावसंख्येत 1 ने आकार मिळाला. 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 गौरव याच्या माध्यमातून सादरीकरण पाहायला मिळालं. हॅट्रिकला सुवर्ण संधी होती, मात्र खरोखरच हा चेंडू खेळून काढला गेला. येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल, हा चेंडू मोठा फटका. इथे मात्र कॅच पाहायला मिळाली, मात्र माघारी परतावं लागतं विशू याला. काय कॅच इथे मात्र लपकली गेली. प्रज्योत याच्या माध्यमातून 1-1 ने संघ नायकाने आणि त्या विश्वास खरोखरच सार्थ ठरला गेला गौरव याच्या रूपामध्ये. येणारा चेंडू, पुढील चेंडू, इथं मात्र हा चेंडू हलक्या पद्धतीने इथं मात्र हाताळला गेला. 1 धाव पळून काढली गेली. दुसऱ्या धावेसाठी मात्र एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा स्कोर कार्डवरती. येणारे चेंडू इथं मात्र असणार आहे. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती सज्ज असेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते गौरव याच्या माध्यमातून. खरोखरच अखेरचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. धावसंख्या 4 गडी बाद 4. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती हलक्या पद्धतीने खेळण्यात आला. 1 धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाणार का, इथे मात्र एकच धाव इथे मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपुष्टात. 4 गडी बाद, धावसंख्या 5 धावा. जाऊया मधुर संगीत. सुविचार गोलंदाजी ट्रॅकवरती. खरोखरच चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. येणारा चेंडूचा सामना पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून कशा प्रकारे हाताळला जाईल. तेजस मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे मात्र अंपायरचे 2 हात एकत्रित रेषेमध्ये आले. पाहायला मिळाला वाईट बॉल. इथे मात्र वाईट बॉल पाहायला मिळालं. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. धावसंख्येत 1 ने आकार मिळाला. 7 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. अपेक्षा खूप साऱ्या असणार आहेत. सुविचार याच्या माध्यमातून येणाऱ्या चेंडूचा सामना तेजस कशा प्रकारे हाताळला जाणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. येणारा चेंडू काय सांगून जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये पाठवला जातोय. धावसंख्येत 1 ने आकार मिळेल. धावसंख्या 8 धावा स्कोर कार्डवरती. येणारे चेंडू अजून अवेलेबल असतील. 4 चेंडू अवेलेबल असणार आहेत. बघूया खरोखरच काय कान ती मीटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. एका बाजूला विस्फोटक केली गेली. सादरीकरण ते 37 धावांचं केलं गेलं. तोच फलंदाज यष्ट्यांच्या मागे इथे मात्र यतीश बिर्जे. पण गोलंदाजीचं नावरूप इथे मात्र सुविचार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी. येणारा चेंडू कशा पद्धतीने अवेलेबल असेल हे देखील महत्वाचा. मोठा फटक्याचा प्रयत्न. जेलला सुवर्ण संधी मिळणार का, आणि मात्र माघारी परतावं लागतंय. वेल कॅच मित्रा. इथे मात्र तेजस याला धावसंख्या
इथे मात्र 5 गडी बाद 8 धावा. मिळाली खरोखरच चांगली गोलंदाजी. धावसंख्या अजूनही 8 धावा स्कोर कार्ड वरती स्थिर आहे. 5 गडी तंबूच्या दिशेने परतले गेलेत पण सुविचारचे येणारे शेवटचे 2 चेंडू कशा पद्धतीने असणार हे देखील महत्त्वाचं आहे. डाव्या हस्तीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू, हा चेंडू स्लोअर वन चेंडू, बॅटअप चेंडू पुरेपूर फायद्यात घेतला. झेलला सुवर्ण संधी आहे आणि मात्र कॅच आउट. इथे मात्र बॅक टू बॅक इथे विकेट पाहायला मिळतात. सुविचारची पण चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या तिथेच थांबली जाते. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या देखील संघ 8 धावा. सर्व विचारांनी गोलंदाजी करतोय. नावारूपाची गोलंदाजी. इथे मात्र शेवटच्या चेंडूची प्रतीक्षा कशा प्रकारे करणार अनिकेत हे देखील महत्त्वाचं असेल. नवीन बॅटर असेल, उजव्या हाताचा फलंदाज इथे मात्र अवेलेबल असेल. येणारा अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती सज्ज असेल. हलक्या पद्धतीने घेतला, डिक्लेरेशनला पाठवलं. षटक क्रमांक 3 सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या 6 गडी बाद 9 धावा. स्वतःच पहिलं संघासाठी इथे मात्र चौथं षटक प्रगतीपथावरती. अक्षय स्ट्राइक एंडला. समा शिंदे बघूया, खूप साऱ्या अपेक्षा समाकडे देखील असेल. पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूची इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र टाकला गेला. इथे पाठवलं डिक्लेरेशनच्या दिशेला. एका धावेने धावसंख्या 2 आकड्यामध्ये आता पाहायला मिळणार 10 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 इथे मात्र पाहतोय आपण 62 धावांचं भलं मोठं आव्हान इथं सादरीकरण केलं गेलं. पण खरोखर चौथा षटक प्रगतीपथावरती धावसंख्या जर पाहिली गेली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र 10 धावा खर्ची पाडल्या गेल्या. अक्षय गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या उजव्या एसटीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू आतला गेलाय. नाणेफेकीचा कौल किलो संघाने घेतला होता, मात्र तेवढा असर काय पडला नाही त्या नाणेफेकीच्या वरती. खरोखरच 62-61 धावा कुठल्या गेल्या विश्वेश्वर गावडे आंबेरे संघाने. मात्र त्याच्यानंतर गोलंदाजीची ही धुरा खरोखरच चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटका इथे ट्रॅव्हल होतोय. चेंडूला मिळाली जागा, चेंडू गेला सीमारेषा पार, मायाला षटकार. शिंदे याच्या माध्यमातून
धावसंख्या 17 धावा स्कोर कार्ड वरती येणारा चेंडू अक्षय याचा कशा पद्धतीने असणार मोठ्या फटक्याचा प्रयत्न हलक्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने टाटला गेला एक धाव पूर्ण काढली गेली इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते धावसंख्या 1 ने पुढे सरकेल गुण खात्यामधली धावसंख्या जर पाहिली गेली 18 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत येणारे चेंडू असणार आहेत 2 चेंडू षटक क्रमांक जर पाहिला गेला चौथा षटक प्रगतीपथावरती येणारे 2 चेंडू अक्षय सादरीकरण कशा पद्धतीने करणार हे देखील महत्त्वाचा आणि याच्याकरता हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने ऑफ साइडच्या दिशेला खेळवला एक धाव पळून काढली जाते दुसऱ्या धावेसाठी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते 19 धावा अखेरचा चेंडू अजूनही इथे मात्र सज्ज असणार अक्षय याच्या रूपामध्ये गोलंदाजीचा भार आपण पाहतोय चौथा षटक प्रगतीपथावरती इथं मात्र जोडलं जातंय तो म्हणजे अक्षयचा शेवटच्या चेंडूची सांगता कशा पद्धतीने इथे मात्र पाहायला मिळणार हे देखील महत्त्वाचं आहे शेवटचा चेंडू हा चेंडू हलक्या पद्धतीने खेळवला गेला एक धाव पळून काढली जाते मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते मित्रांनो संपुष्टात आलं चौथा षटक धावा संख्या जर पाहिली गेली तर 6 गडी बाद 20 धावा स्कोर कार्ड वरती अवेलेबल असणार तो एका बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे तर दुसऱ्या बाजूला द किलर पावस दरम्यान शेवटचं षटक प्रगतीपथावरती यतीश वीरजे स्ट्राइक एंडला फलंदाजी ते मात्र समीर पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून पहिला चेंडू मोठा फटका इथे घात केला जातोय झेलला सुवर्ण संधी जादू माघारी हे इथं दर्शवलं जात आहे खरोखरच चांगली गोलंदाजी नावारूपाने फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजीचा भार स्वतःच्या खांद्यावरती स्वीकारला आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा आणून दिला हे समीकरण मैदानामध्ये अवेलेबल असेल यतीश वीरजे गोलंदाजी ट्रॅकरवरती अवेलेबल शेवटचं षटक प्रगतीपथावरती इथे मात्र अखेरचे 5 चेंडू असेल मनी स्ट्राइक एंडला उजव्या हाताचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र एक धाव पळून काढली जाते स्वतः चेंडूच्या मागे यतीश असणार आहे धाव संख्या 1 ने पुढे सरकेल 21 धावा स्कोर कार्ड वरती सामना जवळ खिशात घातला गेलाय विश्वेश्वर गावडे आंबेरे संघाने येणारे 4 चेंडू असतील सादरीकरण फलंदाजी मार्कवरती अनिकेत कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील महत्त्वाचं आहे हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त पाहायला मिळतात माघारी पाठवलं जातंय अनिकेत याला मोठा फटका करता हौशी गुणवंत असा खेळाडू पावस पंचक्रोशी मध्ये मयू देवरुखकर स्ट्राइक एंडला इथे मात्र असणार आहे धाव संख्या जर पाहिली गेली 21 7 गडी बाद 8 गडी बाद 21 इथे मात्र पण हौशी कलाकार मयू देवरुखकर इथे मात्र मैदानामध्ये असणार बघूया खरोखरच एक जुना खेळाडू आपल्याला अजूनही खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे मयू देवरुखकर षटक क्रमांक शेवटचं षटक प्रगतीपथावरती अखेरचे चेंडू प्रगतीपथावरती सादर होणार पण
थोडीशी अंपायर कडून दाद मागतात. इथे मात्र उजव्या हाताचा फलंदाज मयू देवरुखकर हा चेंडू सुंदर चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल. अखेरचे चेंडू असतील 2 चेंडू. बघूया मयू देवरुखकर यांच्याकरिता हा चेंडू हलक्या पद्धतीने खेळवण्यात आला. एक धाव पळून काढली गेली. सिंगलवरती कन्व्हर्टेशन करण्यात आलं. इथे एका धावेने धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या डबल टू 22 धावा. अखेरचा चेंडू मनीषसाठी सज्ज असेल. बघूया षटकारांची अपेक्षा असेल पण अखेरचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. इथे मात्र षटक संपतोय. सामना जिंकला जातोय. विश्वेश्वर गावडे आंबेरे संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन असेल. पराजित संघाला पुढील वर्षी नक्कीच निमंत्रण असणार. धन्यवाद.